मित्रांनो, सध्या जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. तुम्ही पाहू शकता इम्प्लिमेंटेशन ऑफ आधार बेस्ड ई-KYC इन UDID पोर्टल सांगितलेलं आहे. तर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना UDID पोर्टलवरती ते आधार बेस्ड ई-KYC करणे बंधनकारक आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर इथे महत्त्वाची अपडेट आहे व आता UDID वरती म्हणजे जी UDID पोर्टल आहे त्याच्यावरती जे तुम्हाला आधार कार्ड बेस्ड ई-KYC कशी करायची आहे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर ऑफिशियल वेबसाईट आहे, पहिलीच कमेंट आहे ती तुम्हाला लिंक करून पिन करून ठेवलेली आहे, पाहायचं आहे. तर आता UDID ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला. आता इथे जे सर्क्युलर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता, यामध्ये सांगितलेलं आहे की जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला जे काही सर्टिफिकेट आहे UDID पोर्टलवरती जे अपडेट ई-KYC करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे पुढचे जे तुम्हाला प्रोसेस असणार आहे किंवा पुढचे जे तुम्हाला योग्य प्रकारे जे फायदा मिळणार आहे किंवा लाभ मिळणार आहे ते मिळत राहणार आहे. तर UDID पोर्टलवरती जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ, कॅप्चे टाकायचं आहे 1+1 2 आणि इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेकंड पेजवर जाणार आहे. तर सेकंड पेजवर गेल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी वेगवेगळे ऑप्शन्स दिसणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे. आता ही ई-KYC इम्प्लिमेंटेशन बंधनकारक का केलेलं आहे हे सुद्धा आता विचारले जात आहे. कारण इथे जे सर्क्युलर निघाले आहे तुम्ही पाहू शकता, याच्यामुळे काय आहे की तुमचे ई-KYC केल्यानंतर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना पूर्णपणे लाभ मिळणार आहे. हे आता लॉग इन केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन दिसेल, तुमचा अकाउंट आहे त्यामध्ये जाईल. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जसं की अपडेट नेम, अपडेट आधार नंबर, त्यानंतर अपडेट ॲड्रेस, अपडेट जनरल, अपडेट ईमेल ID, त्यानंतर अपडेट ई-KYC यावरती तुम्हाला जायचं आहे. अपडेट ई-KYC वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे पूर्णपणे तुमचे ई-KYC आहे अपडेट करता येणार आहे. तुमचे आधार नंबर टाकायचा आहे किंवा ज्या प्रकारे तुम्ही लॉग इन केलेलं आहे त्यामध्ये तुमचा ॲक्सेससुद्धा आधार नंबर कोणाकोणाचे इथे लॉग इन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे OTP मिळणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ई-KYC सक्सेसफुली अपडेट करू शकणार आहात. तर इथे कंटिन्यू करून त्यानंतर सक्सेसफुली व्हेरीफाईड अशा प्रकारे तुम्ही अपडेट ई-KYC करून पूर्णपणे जे दिव्यांग बांधव आहेत ते तुमचे जी योजना असतील किंवा जे लाभ असतील त्या प्रकारे तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे. तर लक्षात घ्या, हे लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे. UDIDची लिंक आहे किंवा जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलवरती ई-KYC अपडेट करू शकता. जे UDID कार्ड ई-KYC कसं करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 मिनिटात समजणार आहे. धन्यवाद.